या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या बदललेल्या राजकीय भूमिका चर्चेत होत्या। मागच्या निवडणुकीत त्यांनी ज्या मोदी शान विरोधात रान पेटवलं, व्हिडिओ लावले, त्याच मोदींना यावेळी त्यांनी पाठिंबा दिला, तोही बिनशर्त। आणि मग पुन्हा एकदा राज ठाकरेंवर सुपारी घेणं, पक्ष भाड्यानं देण्याची टीका त्यांच्या विरोधकांनी सुरू केली। असं नेमकं का होतं, काय आहे यामागचं राजकारण, समजून घेऊया या रिपोर्टमधून। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। राज ठाकरेंची भूमिका अन्य पक्षातल्या नेत्यांनाच नाही तर त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनाही चक्रावून गेली। ज्यांना शक्य होतं त्यांनी पक्ष सोडला, कोणी विरोधातली भूमिका मांडली, तर ज्यांनाही भूमिका पटली ते त्यांच्या सोबत राहिले। हे झालं त्यांच्या स्वपक्षीयांचं, तर त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या विरोधात जुनाच मुद्दा नव्याने रेटून धरला। आज तर संजय राऊतांनी राज ठाकरे आपला पक्ष भाड्याने देतात असं म्हटलं, तर जितेंद्र आव्हाडांनीही राज ठाकरेंना डिवचलंय। श्रीमान राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील, सगळे आले। तुम्हाला रस्त्यावरती उतरवलंय ना आम्ही, घाम गाळत आहे। राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते। पण शेवटी मी म्हटलं नाही की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेलं आहे, हायर केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं। असं काय महान दिवे लावलेत मोदी आणि शहांनी? ज्या मोदी आणि शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असे आपण सांगत होतात, त्यांच्या पखाल्या वाहताना आम्ही तुम्हाला पाहिलं, आम्हाला वाईट वाटलं। राज ठाकरेंना कुणाचा पाठिंबा आहे हे त्यांच्या मतदानावरनं, त्यांच्या उमेदवारांवरनं आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरनं कळतं। राज ठाकरेंना फक्त स्वतःचा पाठिंबा आहे, कारण का ते म्हणजे विश्व आहेत। अहम ब्रह्मास्मी, जग काय नाही त्यांच्यासमोर। काय उठा दुपारी घ्या सुपारी, पण त्यांच्या सुपारीचा प्रॉब्लेम काय माहितीये का, ती कतरल्यानंतर सगळीकडे जाते, एकदा इकडे जाते, एकदा तिकडे जाते, एकदा तिकडे जाते, एकदा तिकडे जाते। त्यांची सुपारी त्यांच्याच लक्षात येत नाही कुठली वाजली आहे। बीजेपीने राज ठाकरेंना सुपारी दिलेली ठाण्याचं वातावरण खराब करण्याची। राज ठाकरेंवर होणारे हे आरोप काही आत्ताचे नाहीये। काही दिवसांपूर्वी भरसभेत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना डिवचलं होतं, तेही फडणवीसांच्या जुन्या विधानाचा उल्लेख करत। आमच्याकडे एक तर असा काही माणूस आहे पठ्ठ्या, म्हणजे उठ दुपारीन घे सुपारीच कार्यक्रम असतो, आणि मग ते उठ दुपारीन घे सुपारी करून जे त्यांचं चालू होतंय ते अचानक गुहेतनं बाहेर येतात, अचानक सभा घेतात, परत गायब होतात, परत पुढच्या निवडणुकीलाच येतात। दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना। मी ह्यालाही थोडं बोलेन, मी त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईल, मी मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईल, मी मध्येच पेंटर होईल, मी मध्येच अजून काहीतरी होईल, आणि मी काहीतरी बोलेन आणि असं लोक समजतील की मी काहीतरी। देवेंद्र भाऊ आमचे किती छान बोलतात, मला आवडतात आमचे देवेंद्र भाऊ, कारण माझ्यापेक्षा चांगलं त्यांना सुचतं। ते म्हणाले की अहो मतदार नसलेली सेना, त्याचा शॉर्ट फॉर्म करा तुम्ही, मग काय होतो बघा। आणि त्या मतदार नसलेल्या सेनेची जर अध्यक्षरं काढली तर मतदारमधला म काढला, नसलेली मधला न काढला, सेनामधला से काढला की मग काय उरतं। मग म्हणाले मी कशाला काय म्हणू, मी काहीच बोलत नाही। पण प्रश्न असा आहे की राज ठाकरेंवरच हे आरोप का होत आहेत? तर मागच्या 3 निवडणुका बघा, त्यातली त्यांची भूमिका बघा। 2014 साली मोदींना राज ठाकरेंनी पाठिंबा दिला, गुजरात मॉडेलचं कौतुक केलं। 2019ला लावरे तो व्हिडिओ म्हणत मोदींच्या कारभारावरती ताशेरे ओढले, कडाडून विरोध केला। तर 2024ला विकासाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला। राज ठाकरे यांनी एखादी भूमिका मांडली की त्यांच्या पहिल्या फळीतले नेते ती भूमिका कशी बरोबर आहे हे ठासून सांगतात। मग पक्षातल्या कार्यकर्त्यांकडून त्याबद्दल नाराजीचा सूर उमटला तरीही, आणि यावेळेलाही तेच घडलं। जर 2014ला माननीय शरद पवार साहेबांनी जेव्हा युती तुटलेली आणि मला वाटतं बीजेपीचे 126 आमदार आलेले, त्यावेळेस न मागता बिनशर्त पाठिंबा दिला होता। ती जर सुपारी असेल तर होय, आम्ही ही पण सुपारी घेतली। राज ठाकरे यांच्यावर कधी मतं कापण्याचं काम केल्याचा आरोप होतात, तर कधी कोणाची बी टीम म्हटलं जातं, तर कधी प्रचाराचा भोंगा। पण हे असं का? नेमकी राजकारणातली राज ठाकरेंची भूमिका अशी का आहे हे समजून घेऊया। राज ठाकरे यांच्या भोवती असलेलं वलय हे राज्यात फार थोड्या राजकारण्यांना आहे।
राज यांचा करिश्मा असा काही आहे की त्यांच्या भाषणांना गर्दीही होते आणि माध्यमातून कव्हरेजही मुबलक मिळतं. पण त्या तुलनेत निवडणुकीत यश मिळताना दिसत नाही. आता राज ठाकरे यांचं रेल्वे इंजिन हिंदुत्वाच्या जुन्याच ट्रॅकवर नव्याने वेगात सुटलंय. पण आता हे ध्येयापर्यंत पोहोचण्याआधी पुन्हा ट्रॅक तर बदलणार नाही ना, हीच भीती कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांनाही मनात असू शकते. तेव्हा आता राज ठाकरे कुठवर या ट्रॅकवरती सुसाट जातात यावर बरंच काही अवलंबून असेल. गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.